कन्व्हेयन्स डीड म्हणजे काय आणि ते प्रत्येक सोसायटीने करून घेणं का गरजेचं आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण इन्व्हाइट केलंय रेरा एक्सपर्ट ॲडव्होकेट अमृता भोसले साळुंके यांना. कन्व्हेन्स डीड हे डॉक्युमेंट प्रोजेक्टमध्ये सगळ्यात शेवटचं डॉक्युमेंट असतं. म्हणजे आपण फ्लॅट घेतो तेव्हा ॲग्रीमेंट टू सेल करतो, त्याच्यानंतर सोसायटी फॉर्मेशनचं डॉक्युमेंट बनतं, म्हणजे सोसायटी फॉर्म होते आणि त्याच्यानंतर कन्व्हेन्स डीड होतं. फ्लॅटचं जे ॲग्रीमेंट असतं त्याच्यात आपल्याला फ्लॅटची ओनरशिप ट्रान्सफर होते. सोसायटी फॉर्मेशन हे सोसायटी प्रोजेक्ट मेंटेनन्ससाठी बनलेली एक असोसिएशन असते. आणि कन्व्हेन्स डीड म्हणजे तुमचा फ्लॅट सोडून बाकीचं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे कॉमन एरिया झालं, प्रोजेक्टमधले रोड आणि प्रोजेक्टची जमिनीचे जे अधिकार असतात, हे सगळे अधिकार सोसायटीला जेव्हा बिल्डर ट्रान्सफर करतात तेव्हा कन्व्हेन्स डीड हे डॉक्युमेंट बनतं. त्यामुळे कन्व्हेन्स डीड हे लँडच्या ओनरशिप ट्रान्सफरचं डॉक्युमेंट आहे. त्याच्यामध्ये लँडची ओनरशिप म्हणजे जमिनीचे मालकी हक्क हे बिल्डरकडून सोसायटीला ट्रान्सफर होतात. जेव्हा रिडेव्हलपमेंटला प्रोजेक्ट येतं ना, तर तेव्हा रिडेव्हलपमेंट कोण करू शकतं? तर रिडेव्हलपमेंटमध्ये जी बिल्डिंग आहे ती पूर्ण पाडून, ती जमीनदोस्त करून मग त्याच्यावरती नवीन बिल्डिंग बांधतात. म्हणजे जमीन वापरात येते, बरोबर. आता जमिनीचे अधिकार जर का त्या प्रोजेक्टकडे ट्रान्सफरच झालेले नसतील, त्या प्रोजेक्टमध्ये जी काही सोसायटी कार्यरत आहे, लोकांची सभासदांची मिळून जी काही सोसायटी कार्यरत आहे, तिच्याकडे जर का जमिनीचे अधिकारच गेलेले नसतील, तर मग त्या प्रोजेक्टचं रिडेव्हलपमेंट कसं होणार? त्या रिडेव्हलपमेंटला कोण परमिशन देणार? तर मग तेव्हा प्रश्न येतो की कन्व्हेन्स डीड झालेलं नाही आहे. पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण जर बघायला गेलं तर 2017च्या आधी किंवा त्याच्याही खूप पूर्वी, म्हणजे 90 सालच्या वगैरे जे प्रोजेक्ट आहेत, तर त्याचं कन्व्हेन्स डीड झालेलंच नाही आहे. मग ते प्रोजेक्ट जेव्हा रिडेव्हलपमेंटला येतात तेव्हा त्यांना आत्ता कन्व्हेन्स डीड करून घ्यावं लागतं. मग आत्ता कन्व्हेन्स डीड करताना मग बिल्डरला शोधा, मग ती शोधाशोध चालू होते आणि सगळा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे शक्यतो रिडेव्हलपमेंट होणार असं गृहीत धरून बिल्डरकडून कन्व्हेन्स डीड करून घेणं फार महत्त्वाचं आहे.